नमस्कार. तर आज मी तुम्हाला चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे. हे रात्री मी वाटाणे आहेत ना भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कुकर लावून शिजवून घ्यायचे आहेत. 6-7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. चला तर बघू शकता, कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि एक मी स्टारफूड घेतलेला आहे. हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व. चला तर आता मी तव्यामध्ये थोडं तेल घालून घेते आणि हे वाटण बनवायचं आहे ना आपल्याला, ते भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला. मी याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि फक्त थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हा थंड झाला ना की वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर वाटाणे शिजून झालेले आहेत. आता मी फोडणी देते. तर चला तर तेल घालून घेऊया आणि तेलामध्ये ह्या लवंगा घेतलेल्या आहेत मी, त्या घालून घेऊया. लवंगा घातल्याने भाजीला छान अशी टेस्ट येते. आणि हा वाटण बनवून घेतलेला आहे ना, तो पण घालून घेऊया. आणि आता आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत आहे ना वाटण आहे ना परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण मसाले घालून घेऊया. 1 चम्मच लाल तिखट घालून घेते मी, हळद पाव चम्मच. आणि हे आता चांगले मसाले आहेत ना परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. तर चला, आपला मस्त असा तेल सुटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे चणे उकडून घेतलेत ना, ते घालून घेऊया. छान असे उकडलेले आहेत. तर चला आता आपण फोडणीमध्ये घालून देऊया. तुम्हाला किती पाणी पाहिजे ना तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता. किती तुम्हाला रस्सा हवंय तेवढं तुम्ही रस्सा भाजी बनवू शकता. ही थोडी सुकी बनवायची असेल तर थोडं पाणी कमी घाला. चला तर आपल्या छान अशी रस्सा भाजीला उकळी यायला लागलेली आहे. आता हा मी एक टोमॅटो घेतलेला आहे, बघू शकता लांबच फोडी कापून घेतलेल्या आहेत. आता मी रश्श्यामध्ये घालून घेते आणि आता आपल्याला 5-6 मिनिटं चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे. चला तर 5-6 मिनिटं झालेले आहेत. आता मी कोथिंबीर घालून घेते आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला झणझणीत काळ्या वाटाण्यांचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता, म्हणजेच काळ्या वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे.